मित्रहो नमस्कार. कोलराईचा भूत बंगला हे शीर्षक वाचून मी तुम्हाला कुठली हॉरर कथा सांगतोय की काय असं वाटेल, किंवा रामसे बंधूंच्या चित्रपटाची स्टोरी टेलिंग करतोय की काय असंही वाटण्याची शक्यता आहे. पण जे अस्तित्वात आहे ते दिसत नाही आहे, आणि जे अस्तित्वात आहे असं सांगितलं जातंय ते अस्तित्वात नाही आहे. जे नाही आहे असं म्हटलं जात आहे ते मात्र अस्तित्वात असल्याचं दिसतंय. कळत नाही ना, काय डोक्याचं दही व्हायची वेळ आली. असाच काहीसा प्रकार कोलराई गावामध्ये कोकणातल्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावानं काही बंगले असल्याचं रेकॉर्डवर दिसतंय. हे बंगले प्रत्यक्षात नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे, आणि हे नसलेल्या बंगल्याचं प्रकरण काढून किरीट सोमय्या बदनाम करतायत असा देखील आरोप आहे. आता हे बंगले आहेत तरी कुठे आणि गेले तरी कुठे हाच मोठा प्रश्न आहे. कागदावर बंगले दिसतायत, बंगले नाहीत. मग बंगले दाखवले कसे कागदावरती, आणि या बंगल्यांचे पहिले मालक, आताचे मालक यावरून देखील बराच वाद आहे. प्रकरण बंगल्यांचं नाही आहे, प्रकरण वेगळंच काही आहे. बरं, 2020 साली किरीट सोमय्यांनी हे आरोप करून टाकलेत. 2020 साली केलेल्या आरोपाला आत्ता 2022 सालच्या दुसऱ्या महिन्यातल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी का बरं ऊत आणला असेल? हा ऊत शिळ्या कडीला ऊत आणल्यासारखा प्रकार आहे. यातून राऊतांना काय साध्य करायचं होतं? प्रश्न अनेक आहेत. पत्रकार परिषदेत राऊत म्हणतात, किरीट सोमय्यांनी 19 बंगल्यांचा आरोप केलाय. ते बंगले कुठे आहेत ते दाखवा, आपण तिथं पार्टी करू. एवढंच नाही तर बंगले नाही दिसले तर आपण सोमय्यांना जोड्याने मारू असं देखील राऊत म्हणाले. किरीट सोमय्या ते किरीट सोमय्या आहेत. त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन आपण दिल्लीमध्ये सांगून टाकलं की बंगले आहेत हे मी कागदावर दाखवतोय, प्रत्यक्षात बंगले नाहीत हीच तक्रार करतोय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंगले हरवल्याची तक्रार देखील किरीट सोमय्या स्वतः करतायत. आता हे बंगले कागदावर तर दिसतायत, प्रत्यक्षात तर नाहीत. मग हे बंगले कागदावर का रचले गेले? या कागदी बंगला, पत्त्याचा बंगला का रचला गेला हा देखील प्रश्न शिल्लक आहे. यात भ्रष्टाचार आहे की नाही? ते विकत घेतलेत की कुठल्या संबंधातून घेतलेत? ज्यांच्याकडून घेतलेत त्याच्याकडून पुन्हा एक खूप मोठा वाद जगाच्या समोर आलेला आहे. ते प्रकरण काय आहे? वायकरांच्या सोबतचा रश्मी ठाकरेंचा व्यवहार, वायकरांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा व्यवहार हा ज्या व्यक्तीकडून झालेला आहे त्या व्यक्तीने, म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बरंच रणकंदन महाराष्ट्रात माजलेलं आहे. हे सगळे विषय जरा नीट तपासून बघितले पाहिजेत. आणि संजय राऊतांना आता हा विषय का काढावा वाटला हा देखील प्रश्न उपस्थित केलाच पाहिजे. चला जरा बघा, जे कागदपत्र किरीट सोमय्या दाखवतात ती मीही तुम्हाला दाखवतोय. 12 नोव्हेंबर 2020 ला 19 बंगल्यांचा मालमत्ता कर रश्मी ठाकरे यांच्याकडून भरण्यात आलेला आहे. त्याची पावती देखील तुम्हाला दिसते आहे. याआधी 2 वर्षाचा कर देखील रश्मी ठाकरे यांच्याकडून भरला गेलेला आहे. आता हा कर भरताना घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी, वीज बिल, वीज आकार ह्या सगळ्या गोष्टी त्या कोलराई ग्रामपंचायतला भरल्या गेलेल्या आहेत. जर घरच अस्तित्वात नाही तर रश्मी उद्धव ठाकरे या महोदयांनी ह्या घराचा कर ग्रामपंचायतकडे भरला कसा हा प्रश्न उपस्थित होतोच ना. नाहीतच तर कर का भरलाय? आता हाच प्रश्न राऊतांना विचारल्यावर ते सोड रे, ते जाऊ दे रे, ते कागदाचं बोलू नको रे, तूही त्यांची भाषा बोलायला लागला का, अशी उर्मट आणि उद्धट भाषा राऊत बोलायला लागतात. राऊतांना कसं आहे, आपला विषय दडपून न्यायची सवय, दडवून न्यायची सवय. त्यामुळे राऊत तसं बोलतात. राऊतांच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं, त्याला धमकी बिमकी समजू नये. कारण राऊतांची ती बोलण्याची पद्धत आहे. एखादा माणूस बोलतोच असा, त्याला उगीच वाकड्यात जाण्याची काही गरज नाहीये राऊतांच्या.
1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 या काळात रश्मी ठाकरे यांच्या खात्यातूनच हे सगळे पैसे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कराचे पैसे RTGS करण्यात आलेले आहेत. मग हे कशाचे पैसे पाठवले कोलराई ग्रामपंचायतला? रश्मी उद्धव ठाकरेंनी सत्ता नसतानाच्या काळामध्ये आपला व्यक्तिगत निधी विकास कामासाठी पाठवला होता का? हा कशा करता पाठवला गेला? 2008 मध्ये, म्हणजे 13 पासून तर या कर भरतायत, 2008 मध्ये अन्वय नाईकनी ही घरं बांधल्याची नोंद आहे आणि तीही वनविभागाच्या जागेवरती जंगल भागामध्ये बांधल्याची नोंद आहे. अन्वय नाईक या नावावरती जरा लक्ष ठेवून राहा. 2009 पासूनचा या इमारतींचा, या 19 बंगल्यांचा कर भरला जातोय. म्हणजे 8 ला अन्वय नाईकनी हे बंगले बांधले, 9 पासून अन्वय नाईक याचे कर भरत आले, 13 पर्यंत अन्वय नाईकनी कर भरला, 13 ते 21 या काळातला कर ठाकरे यांच्या खात्यातून भरण्यात आला. 30 जानेवारी 2019ला हे बंगले ठाकरे यांच्या नावावर करण्यासाठीचा अर्ज आला, तो केला गेला आणि त्यानंतरचे करही भरण्यात आले. मग अशी अस्तित्वात नसलेली गोष्ट रश्मी उद्धव ठाकरे या कर भरून अस्तित्वात असल्याचं का दाखवत होत्या, असा प्रश्न, साधा सरळ प्रश्न किरीट सोमय्या विचारत आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. बरं, हा प्रश्न ते 2020 पासून विचारतायत. घरच अस्तित्वात नाहीत, ती चोरीला गेलीत का, असा प्रश्नही त्या काळातल्या पत्रकार परिषदांच्या मधून किरीट सोमय्यांनी विचारलेला होता, या संबंधीची तक्रार दिलेली होती. तरीही किरीट सोमय्या खोटे बंगले सांगतायत म्हणून त्यांना जोड्यानं मारण्याची भाषा संजय राऊत पत्रकार परिषदांच्या मधून करतायत, ही जरा आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे. आता हा प्रकार तर किरीट सोमय्यांनी सांगून टाकलाय, मला जरा पुढे सांगायचं आहे. 20 साल की बात 22 में क्यों निकाल रहे हैं? काय हेतू आहे संजय राऊतांचा? जो विषय किरीट सोमय्यांनी काढल्यानंतर, मी नेहमी म्हणतो की आपली विस्मरण शक्ती दांडगी आहे, आपण विसरतो खूप लवकर. किरीट सोमय्यांनी ज्या विषयात भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या विषयातल्या आरोपाच्या नंतर हे प्रकरणाची चर्चा ही थांबलेली होती, तेव्हा रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यासंबंधीचा विषय, उद्धव ठाकरेंच्या बंगल्यासंबंधांचा विषय पुढे काढून संजय राऊतांना काय सिद्ध करायचं होतं? लोकांच्या विस्मरणातून हा विषय जाऊ द्यायचा नव्हता का? नाव किरीट सोमय्यांचं आणि डाव ठाकरे परिवारांच्या वरती, असा तर काही संजय राऊतांची इच्छा नव्हती ना? कारण मुळात या विषयाला पुढे काढून जे बंगले कागदावर आहेत ते बंगले अस्तित्वात नाहीत असं किरीट सोमय्यांनी स्वतः म्हटलेलं असताना ते बंगलेच नाहीत असं सांगून सोमय्यांना जोड्यानं मारण्याची भाषा करून सोमय्यांना उचकविणे आणि अंगावर घेणे की अंगावर घालणे, काय प्रकार आहे हे समजायला हवं. मधल्या काळापासून राऊतांच्या कार्यपद्धतीमध्ये मी बघतोय, जी माणसं म्हणून राऊतांची बाजू घेतात, ज्याला तटस्थ पत्रकार वगैरे असं म्हटलं जातं, म्हणजे राऊतांची बाजू घेणारा तटस्थ पत्रकार असतो आणि राऊतांच्या विरोधात बोलणारा भाजपचा भांड असतो. हे साधं गणित तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांना तटस्थ पत्रकार वगैरे म्हटलं जातं अशी काही युट्यूबर्स संजय राऊतांचं कौतुक करून आदित्य ठाकरेंवरती मात्र निशाणा साधत होते. म्हणजे राऊतांचा डोळा, राऊतांची माणसं ही आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होती. आताही किरीट सोमय्यांनी सांगितलेला विषय पत्रकार परिषदेत पुढे करून पुन्हा एकदा रश्मी ठाकरेंच्या विषयातली वादाचं प्रकरण किंवा त्यांच्या याच्यातले व्यवहारातले वाद जगाच्या समोर आणण्याचं काम संजय राऊतांनी केलेलं आहे. आता संजय राऊतांनी केलेला हा प्रकार म्हणजे मुळात तर ते पाटणकर परिवाराचा विषय जो आहे ना, तो अजून एक विषय काढलाय त्यांनी. हा विषय कधी कुठे निघून गेला होता माहित नाही. पाटणकर परिवाराची काय 10-12 लोकांच्या नंतर ती घेतलेली जमीन असेल, ती जमीन कुठल्या तरी देवस्थानची असेल, हा विषय देखील महाराष्ट्राच्या डोक्यातून निघून गेलेला होता, पत्रकारांच्या डोक्यातून निघून गेलेला होता, काही लोकांच्या डोक्यातून तो काढून टाकण्यात आलेला होता.
आणि पुन्हा संजय राऊतांनी त्याची आठवण करून दिली. दोन्ही प्रकरणं रश्मी ठाकरेंशी संबंधित, त्याच्या लक्षात घ्या. दावा असाही केला जातो की रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक आहेत आणि रश्मी ठाकरे आणि संजय राऊतांचं आपसात जमत नाही. दावा असाही आहे, आम्हाला सत्य वस्तुस्थिती माहीत नाही. त्यामुळं आपल्या पत्रकार परिषदेत शिवसेना भवनात बसून उद्धव ठाकरेंची ई साक्ष घेऊन, बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन रश्मी ठाकरेंच्या 2 विसरलेल्या प्रकरणांना संजय राऊतांनी जाणीवपूर्वक समोर आणलाय. जाणीवपूर्वक या विषयाची पुन्हा पुन्हा चर्चा व्हावी, भाजपच्या मंडळींनी यावर पुन्हा पुन्हा आरोप करावेत, यासाठीच हा प्रकार संजय राऊतांनी जाणीवपूर्वक समोर आणलाय का? निमित्त केलंय आपल्या पत्रकार परिषदेचं, पण प्रकरणं ही 2च समोर आणली. बाकी प्रकरणावर कोणताही खुलासा संजय राऊतांनी केलेला नाही. कोविड घोटाळ्यासंबंधी खुलासा करणं अपेक्षित होतं, केलेला नाही. मॅकपाईच्या बाबत खुलासा करणं आवश्यक होतं, केलेला नाही. पत्राचाळीच्या विषयामध्ये स्वतःचं काय घडलंय ते सांगणं आवश्यक होतं. त्यांच्या पत्नीच्या नावानं दिले गेलेले पैसे, सुजित पाटकरनी दिलेले पैसे, प्रवीण राऊतनी दिलेले पैसे, हे खरे की खोटे हे सांगणं आवश्यक होतं. ते कुठले हे सांगणं आवश्यक होतं. पण त्यांनी पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये सोमय्यांवरती आरोप केला, मोहित कंबोजवरती आरोप केला, फडणवीसांच्या वरती आरोप केला, मुनगंटीवारांच्या वरती आरोप केला आणि आपल्या कोणत्याही प्रकरणाचा स्पष्ट खुलासा केला नाही. ना मॅकपाईचा केला, ना पत्राचाळीच्या प्रकरणाचा केला, ना कोविड घोटाळ्याचा केला. जो केला तो रश्मी उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपाचा केला. तो खुलासा केला की त्यावरची धूळ झटकली, हे राऊतांनी जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे, कारण त्या प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. एवढंच नाही तर ज्या अन्वय नाईकांची प्रॉपर्टी ही होती, ते अन्वय नाईक आता हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी अर्णव गोस्वामीवरती आरोप केले होते आणि हे त्याच काळात घडलंय. अर्णव गोस्वामीवरती आरोप केले होते, त्यामुळं अर्णव गोस्वामीला जुन्या प्रकरणामध्ये जेलमध्ये जावं लागलं होतं आणि हे घालण्यासाठी अर्णव गोस्वामींनी शिवसेनेवर टीका केली होती. सुनले उद्धव, सुनले अनिल देशमुख अशा स्वरूपाची भाषा अर्णव गोस्वामी वापरत होते. त्यावरती चिडून शिवसेनेनं ही कारवाई केलेली आहे आणि या प्रकरणातही अन्वय नाईकचाच परिवार सहभागी आहे. तिथेही जमिनीच्या विषयात अन्वय नाईक, इथेही अन्वय नाईकची फॅमिली. हे कनेक्शन्स वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीकडे इशारा करताय का? आणि हे सगळं संजय राऊतांना शिवसेना भवनातून पुन्हा एकदा राजकीय पटलावर मांडायचं होतं का, हा प्रश्न देखील पडतोच. त्यामुळं या भूत बंगल्यातल्या सगळ्याच गोष्टी रहस्यमय आहेत, एवढं नक्की. तुम्हाला काही अंदाज लागला तर तुम्हीही लावा, आम्हालाही कळवा. लोकांनी कळवलेलं, स्वतः शोधलेलं सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे तर आमचं काम आहे. नमस्कार.